अगेन गुड मॉर्निंग. मॅचेसला चाललो आहे आज आम्ही. लास्टचा प्रॅक्टिसचा डे. शिवम पाटील आहे आपल्याबरोबर. वेपन जोडाजोडीची कामं चालू आहेत आता सगळी. एक लास्ट प्रॅक्टिस करणार. हा स्नॅपची आयडिया देतो भाऊंना. स्नॅपची आयडिया पाहिजे, फोटो काढायचा, स्नॅप टाकायचा. लास्ट डे आज आमचा प्रॅक्टिसचा. आज सगळं पॅकअप करून मस्तपैकी शिवम भाऊ आणि अभिषेक भाऊ जाणार आहे दिल्लीला. कॉम्पिटिशन आहे आता. हां तिकीटचं अजून कन्फर्म नाही पोरांचं. आणि टायमाला नाही असं काय नाही आहे. 1-1.5 महिना आधी आम्ही तिकीट काढले. पण दिल्लीला जायचं म्हणलं असतं जरा. दिल्लीला जायचं म्हणलं का जरा अवघड येतं, कारण तिकीटं लवकर भेटत नाही दिल्लीची. भोपाळची भेटून जातात लगेच, कन्फर्म होऊन जातं. 7-8 वेटिंग असेल तरी भेटून जातात. काय विषय नाही आहे का ना शिवम पाटील? बरोबर आहे. हां शिवम पाटील फुल प्रॅक्टिसला मजा आहे ना त्याला, कारण आता कोण नाही आहे त्याला बघायला. असा विषय. माझी पण प्रॅक्टिस आता मस्त झाली आहे. तिथे जाऊन आपल्याला तर मस्त खेळायचे एकदम. पप्पा मग प्रॅक्टिसला येते, मॅचेसला येत नाही असा विषय झाला आहे. बघू तुम्हाला आता मॅचचे अपडेट देऊ मस्त. आहे का ना पाटील? एकदम फॅमिली फ्रेंडली. नो धिंगाणा, नो मस्ती. 2 ब्लॉगमध्ये मस्ती झाल्या. मागच्या मॅचला पण लय मस्ती झाल्या. ह्या मॅचला नाही आपल्याला मस्ती करायची काय. चांगलं खेळायचं आपल्याला. कालच तो आमच्या स्वप्नील दादाने गोल्ड मेडल गोल्ड नाही ब्रॉन्झ मेडल घेतले. कट करत ते ब्रॉन्झ मेडल घेतले. त्याच्यामुळे पोरं फॉर्म मध्ये दादाले. पॅकिंग चालू. पॅकिंग कर ना. तुम्हाला दाखवतो पोरं काय काय घेऊन जातात. लेट सी पोरं कॉम्पिटिशनला काय काय घेऊन जातात. पॅकिंग शिवम पटपट पॅकिंग करून घेत चल. ते बघ किट बीट इकडं पडलंय सगळंच. असं वेपन अजून खोलली नाही काय नाही. मी बघा मस्तपैकी वेपन खोलली. बटप्लेट चिक पीस मस्तपैकी बघा. मोकळी टीन ही तर भरलेली एक टीन. साईड फ्रंट साईडकडून ठेवल्या. सिलेंडर ओके. एअरबीर भरली. आता पॅक करायची. पॅक केलं. स्टँड बिंड खोलून लगेच या बॅगेत भरली का गायब. शिवम बघा अजून भरतं यार काय. सगळे क्विक अपडेट. आता मला निघणार आहे मी 1-2-3 तासात. काय झालंय भाईंना येऊ नुसती माझ्यापाशी झोपल्या दोघं पण. कळालंय वाटतं आबिदा चाललाय मॅचेसला. आता आपल्याला 2-4 दिवस आबिदाला भेटता येत नाही. आठवडाभर आबिदाला भेटता यायचं नाही. मग हीच लय लाडाला आली. तशी येत नाही कधी लाडाला. कधी जवळ येत नाही. तिथं वरती झोपलेल्या तिला एक गादी ठेवलेली वरती, तिथून चढून जाते. लय लाडाला आली. भाऊ लगेच नाराज होतात बरं का. तिला लाड केला का भावना असं वाटतं की आबिदा आम्हाला पण करा. ये इकडे चाल. करतोय ना तुला आगाव. रुसला नको रुसू खांड्या. मँगो. पॅकिंग इज ऑल डन. मस्तपैकी प्रोटीन बार सगळं सामान, कपडे बिपडे, जर्किंग घेतले आपण कारण पाऊस चाललेला आहे. श्रेयस भाऊ आल्यात मांजरांना भेटायला. मनी मावला आपल्या लॅपटॉप आहे. श्रेयस लॅपटॉपचा चार्जर देऊ. हे बघा बॅग आहे. बॅगचा रिव्ह्यू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. 1 नंबर बॅग आहे आपण घेतली आत्ताच. अजून काय काय राहिलं आता बघायला लागून. शूज चप्पल विप्पल सगळे घ्यायला लागेल. प्ले रूम खराब रूम नाही दाखवू शकत. सकाळ झाल्या 2 वाजल्यात. रात्रीच एक तर अवघड विषय असा असतोय. एकदा झोप लागली ना तो फ्लो तोडायचं लय अवघड असतोय. तो चांगला असू द्या वाईट असू द्या, फ्लो तोडणं लय अवघड आहे. झोपत बळ उठले आता. असला बेकार झोपती. पाटील मी आता जाणार स्टेशनला. लय झोप आले बेकार. गाडी 2 तास डिले होती पण नंतर कव्हर केला 1 तास. आता 1 तास राहिलाय. आता जाऊ गाडीत बसून. अपडेट पुढचे मॅचेसचे काय ते. वन्स अगेन भाऊ लोकांकडे पैसा आलेला आहे म्हणून पोरं राहिल्या डॉर्मेटरीत. 10,000 रुपये तासाने थांबले तिथं बसायला. 10 रुपये विम्यासाठी लय येतात. हे या बघून श्रीमंत पोरांचे चेहरे. पोरांचा डिसिप्लिन बघा. लाईनीत चाललेली एकदम लाईनीत. सुट्टी नाही. मी राहिलो माग. ट्रेन आलेली आहे. ट्रेनमध्ये सामान सगळं ठेवलंय. याच्या त्याच्या बॅग त्याच्या खाली. पंजाबी तडका काय पंजाबी तडका घे ना. तुला काय काय पाहिजे ते घे. ट्रेन सुट्टी नाही. मला नकोय नुसतं चाबार 5 वाजल्यात. चाबार. तुला काय घेणार आहे?
प्रेम. टाकतो रे भाऊ, टाकतो. इटारसी मध्ये थांबले आता 10-15 मिनिटं बसून लय कंटाळा आलाय म्हणून बरोबर आहे बाहेर फिरायला आलोय. काहीतरी चटपटीत खायचंय पण समजत नाही. हातात आलं का नको वाटते. मी नाही आलो बाहेर, मला उचलून आणलंय जबरदस्ती काय नाही. पार्थ भाऊ आपला भाऊ आहे, काय आता सांगायचं आहे ते बरे. जाऊ द्या, पुढे जायचं तरी सांगतो आधी मागे गोल फिरत बघा खायचं. चल एकदम पुढे. मला पार्थ भाऊ आपले भोपाळहून ट्रेन गोवा एक्सप्रेसची तुम्हाला माहिती देतील. कारण जिथून आम्हाला बोर्ड करायचे बरोबर तिथं 1 तास लेट होती आणि आता आम्हाला जिथं उतरायची दिल्लीला तिथं बरोबर 1 तास डिले होणार बघा. बाकी सगळी ऑन टाइम चाललेली आहे. भोपाळ सगळी ऑन टाइम आहे. सकाळी 6ला पोहोचेल. बस रडू नकोस. बघू की आता. लेट्स सी. वेट अँड वॉच. वड सुट्टी नाही. थर्रा चलत शिवम पाटला नाही. बघा इकडं पोरं पोचले दिल्लीत. वड ए कुलकर्णी, अरे काय बाबा नुसतं धिंगाणा. सबस्क्राईब माय चॅनल, लाईक अँड फॉलो. लय वैताग दिलाय बरं का पोरांनी मला दोघांनी. हे आराम कर. वन साइड मॅडम वन साइड. तुम्ही द्या. एकदम घामाघूम झालेलो आहे. मॅडमनी 30 ते 40 ड्रेस घेतलेले आहेत. कोणत्या खुशीत, कारण माझी मॅच चांगली झाली होती बऱ्यापैकी. मला पण घ्यायला लागलो. अहो मग मॅडम गोणी भरली की आपण आता. सरोजनी निमित्त माझ्या हातात दिसते मॅडम मला. नाही बाई नाही, थँक्यू. मी घेऊन टाकले 4-5 चायला कच्चून धिंगाणा नुसता. 1000-2000 शर्टच झाल्यात नुसते. ऐकत नाही पोरगा. आता झाली भाऊ सुरुवात. नाईट आउटलाच भेटलाय आता पहिला बळी. असं काय नाहीये, कुमवायची नुसती सुरुवात आहे आता. 21 अंकल रिक्षा आली, जाऊ का? वन्स अगेन चालू झाल्या. दादांचा बर्थडे आज. दादा हॅपी बर्थडे. दादा नियोजन करायचं आज आपल्याला काहीतरी. पार्थ भाऊ लक्ष ठेवा बरं का, खड्ड्यात घालू नका गाडी. शिवा पाटील चालला आता सर बुलचेचा पराठा खायला चालला आज शिव पाटील. आणि बघा आता मेट्रो स्टेशन येईल मस्त. गाडी प्रतीक भाऊ ठाकर यांचं दोन्ही प्रकारकडून सहर्ष स्वागत. आता मस्तपैकी तुम्हाला दाखवतो अपडेट. मुलचंदचा पराठा 1 नंबर. विषय हार्ड कोल्हापूरच्या भाषेत. काय शिवम विषय काय नाही. इथून चाललोय दादा. खरेदी करायची बरं का आपल्याला. काय करणार आहे? खरेदी कपडे घेऊ आणि कोण सुट्टी द्यायची नाही. विषय आज एकदम हे करून टाकायचा. कोणा घेऊन यायच्यात आपल्याला इथून पराठा खायचा आहे. त्यासाठी एवढी भांडणं दादांनी आज एवढी भांडणं केलं हॉटेलमध्ये. बाईचा घाम काढला होता. सुट्टी नाही अजिबात. दादा इन्कम टॅक्स मध्ये येतात. बाई नको नवरा गेला पळून. फोन करतोय तिकडून तिला. लय मोठी स्टोरी आपण तुम्हाला नंतर सांगू. तुम्ही कंटिन्यू ठेवा ब्लॉग. सुट्टी देऊ नका. एकाच गाडीत 100 रुपये देऊन पोरं बसवलं ठसलं तेवढी. आलं मेट्रो स्टेशन. मागच्या वेळेस आम्ही इथंच राहिलो होतो त्रिओमला. प्रतीक भाऊ शिवम भाऊंच्या मांडीवरती. प्रतीक पोट वाढलंय तुझं आज शिवम म्हणतोय. इथं दिल्लीच्या मेट्रोमध्ये बसल्या पोरांनी डायरेक्ट जापानची मेट्रो काढली आहे. किती मिनिटात किती जाती? 30 सेकंदात एक जाती, 1 मिनिटात एक जाती. एवढं चाललंय ना यांचे. सांग रे जरा चॅनलला सांग आपल्या. खरं सांग. एक जरी म्हणला मिस झाली ना मागचं सगळं खोळावून ते म्हणला. आणि तुम्ही काय सांगत होते? दिल्लीवरनं पुण्याला जायला किती लागतं बुलेट ट्रेननी दिल्लीवरनं पुण्याला जायला किती पैसे लागतात आणि किती वेळात जाते सांग की जरा. ह्याला आता तोंडला पाहत आहे. खरं बोला नुसतं फेकत्यात. शिवम पाटील भाऊ का त्या मूडमध्ये काय माहिती भाई. यागळ्याच मूडमध्ये बरं का शिवम पाटील. शिवम पाटील हातकर मेट्रो. काय झालं एवढा काय उदास आहे? गप मागायच्या जर नाही. हा काय झालं? भांडणं आलीत काय? अरे
इथं हिंदी कळती लोकांना, मराठीतून बोर. हिरवळ म्हणे हिरवळ. मला काय घेतो कॅमेरामध्ये. वडापावचे पावसात नुसता धिंगाणा पोरांनी घेतल्यात. कोण मी पळालो का? छत्री मायक नाही भाऊ. हो बघ हा दुसरा हात कॅमेऱ्यावरती. पोरांनी भरल्यात रपारप बॅगा. आता काय ऐकत नाही. अहो इथे एवढं पोरांना दिले स्वस्त बघून मी सगळं मस्तपैकी स्वस्तात मस्त नुसता धिंगाणा. अरे चुकीचं दिसतंय. चला 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 चला. हे काय आलं पार्थ? प्रतीक भाऊ मला धरा बरं का, नाही तर मी घेतल्या जवळजवळ कमी 10 शर्ट. 10 शर्ट तर कालचं होतं. आज परत 3 घेतली. 13, 14, 15 शर्ट झाल्यात बघा माझ्याकडे आता. नुसता धिंगाणा. हा बॅग टाकायची. बॅग आहेत. अरे भाऊ आर्टिस्टिकची बॅग आहे. तुम्हाला लवकर त्याचा ब्लॉग बघायला भेटणार आहे. अनबॉक्सिंग 1 नंबर बॅग आहे. तुम्ही बिंदास घेऊन टाका. हे शॉपिंगचा पोरांना लागला आहे. आत्ता भाऊंनी घेतले 3 पॅन्टी. आता इथं परत पॅन्टीला हात लावलाय. अरे काय प्रतीक भाऊ हे? हा माणूस वैतागलाय आमच्यावर येऊन, कारण पोरं पावसात घेऊन येतात त्याला. नुसतं लोवर गेलं, शर्ट पॅन्ट काय नाही. नुसतं लोवर आणि आम्ही भाऊ नुसतं टी शर्ट कच्चून भरून घेऊन चालल्यात. बोल की काहीतरी बोल. म्याव 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 फ्रेश मध्ये दिसतात. होय. म्याव 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 मध्ये गेलो बाहेर नाही येणार मी 100%. म्याव नेऊन घे मामा म्याव 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 चक्कर मारले 2 तो हातातच घेऊन मी डायरेक्ट लगेच. म्याव म्याव बचत बचत. म्याव म्याव म्याम 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 जॅकेट. म्याम जॅकेट. म्याम 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 जॅकेट. म्याव जॅकेट. म्याव म्याव. काय अजून फोनला नवीन टॅग भेटलाय प्रतीक भाऊ लोअरवाले आणि टेक्निकल कुलकर्णी. ऐकत नाही. छत्री माझ्याकडे आली म्हणजे येणार नाही बरं का परत. आता छत्री मागायची नाही. नुसतं चटक पटक झागा मागा मला बघा. चल चल की चल अभि भाऊ हे बघा काय बघा दाखवता. काय लागला बॅग. बंद तुटायला लागला. एवढी शॉपिंग केली. म्याव म्याव म्याव. याला मांजर कोण चावली? कोणती मांजर? कुर्ती 500 रुपये 500 रुपये 500 रुपये. काय बार्गेनिंग भाऊ केलं की पोरांनी भाऊ तो आडत होता. तो म्हणला देणारच नाही. अरे अभि भाऊ आले ना मग केले ना पैसे कमी. डायरेक्ट 350 वर 290 भांडून 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 250. हा सुट्टी नाही. 350 कुठं 350 मध्ये सरोजनी घेऊन टाकन मी काही कर. त्याच पोरासाठी एवढा भांडलो पर त्याच्या आया माया दया केली त्याच्यावरती लई मी. म्या 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 100 रुपीज 120. तुला कितीला पडली सांग की भाऊ एकदा. त्याचा पार्ट 2 वाचायचा राहिलाय माझा. जर का आतमध्ये नुसती पानं कुरी निघली बघ तू येईन मी तुला रेकॉर्ड केला आता. अरे ये है मेरे पास, ये मैंने पढ़ी है पहले, ये ले लूंगा ना मैं अभी. मराठी आती क्या तुला? मराठी आती क्या तुझे? मराठी आती है क्या? मराठी आती क्या तुझे? मराठी भाषा लँग्वेज. अरे आता बोल अभी के मुझे कि ये 120 रुपयाचं आहे. 120 150 कर दीजिए. हो 120 बोला ना अभी तू. 150 कर दीजिए. 150 नहीं जाने दे चल. ले ले 150 कितना होगा इसका? अरे मेरे पास इसकी ज्यादा है. देखिए 150 चालू केलं का तू? 150 भाऊ बघताय तुम्ही लोकांचे किती दुःख आहे. त्यात आपलं किती कमी आहे. त्यात आपली एक मॅच खराब झालेली आहे. एक चांगली झाली झालं सगळं झालं. सगळ्यात चांगलं झालं. प्रतीक भाऊ टूटू पण करतात, एअर पण करतात. प्रत्येक भाऊ काय करत नाही. प्रतीक भाऊ मॅटर करतात. कसले गोळ्याचे मॅटर. प्रतीक भाऊ बरंच आज गेम झालाय. लय भोळे बिचार लय भोळे. नका काळजी करू प्रतीक भाऊ. भोळ्यांचं काय वाईट होत नाही एवढं लक्षात ठेवा. पॅन्ट 200 रुपये 200 रुपये. अरे दुकान घ्या दुकान. इन्कम टॅक्स तुम्ही काय करताय? इन्कम टॅक्स हे काय कळतच नाही.
एखादा माझ्यासारखं असतं तर काय धिंगाणा केला असता, पोरांनी एक शर्ट घेऊन दिला असता. बंद करा. शिवम पाटील आणि हे हे अडकावत्यात बरोबर आम्हाला, म्हणतात तुम्ही 2 घ्या आम्ही बाकीचे 5 घेतो. अहो टोटल किती भेटतात बघा आधी. अहो लय ऑफरसाठी बाबा येड्यागत करायला लागल्यात. हे काय करायचे कोणता फ्रीचा त्यांना सांगा मी जाऊन आलो. पुढे लय भेटते चल पुढे घेऊ का जाऊन येऊ ना नंतर वापस बघून. बरं जाऊ थांब काळजी नको करू. अरे भाऊ घेणार आपण सगळं आज सर्वजणी घेऊन जाणार आज पुण्यात बालेवाडीत. घ्या विषय असा होता बघा, 2 घेतले तर 5 भेटणार म्हणजे टोटल 5 रे ते 2 ऍड करून 2 घेतले तर वरती 3 फ्री देणार त्यो. पण एक शर्ट आहे 2,500चा, 2,500चे 2 म्हणजे इकडे 5,000 ते 5,000 ते टोटल 5 भेटणार म्हणजे 1,000 रुपयाला एक शर्ट पडला. कशाला घ्यायचं आपण चल. हा घेऊ आपण जॉबला लागलो ना 5 काय 10 घेऊ. मारतो कशाला पोटात माझ्या. गबस करायचं आता आपण निघणोय. मोकार पोरांनी शॉपिंग केली कच्चून सुट्टी नाही. मी मेलो आता आम्हाला पाणी पाहिजे. मी आलाय भाऊ आता पाणी प्यायचंय त्याला भाऊंना आता पाणी पाजतो आपण असं नका म्हणू काय. चला आता मेट्रोतच जायचं आपल्याला पोरं इच्छिने बॅग उचला सुट्टी नाही. स्टारबक्सची बॅग घ्यायची पोरं तुम्हाला. कसं यांना स्पोर्ट्समन म्हणायचं बघा बरं तुम्हीच कसं म्हणायचं. यांना नीट चालता येत नाही इथून. यांना म्हटलं चला भाऊ स्पोर्ट्समन येतं तुम्ही. अरे लाज वाटू द्या स्पोर्ट्समन म्हणून घेताय स्वतःला. ज्यानाच्या नाही मनाच्या तरी लाज वाटू द्या. गर्दी कमी व्हायलाच मागत नाही. एवढी गर्दी बेकार थांबलाय माणूस. शिवम पाटील हा बात करतात तुमचं काहीतरी दाखवतोय मला. वाईट नाही लय वाईट या सिनेमॅटिक. येस एक फोटो लाडका 7 नंबर में आएगी 7. कितने बजे आहे. पोरांना बसायला प्लॅटफॉर्मला जागा नाही भेटली. मग सूर्याबाई आठवला सिंहासन 7 में लेके चलते. एक तर बाय सिंहासनाच्या का बाजूला बसलाय. आता सूर्याबाई आबी भाऊ इथं बसणार सिंहासनावरती निवांत. कसं आहे सिंहासन इकडं आठ ठेवाय प्रतीक भाऊ रक्षक तिकडं, इकडं शिवम भाऊ दक्ष आणि भक्ष्य आमचं. मी भक्ष्य नाहीये मी डिनर आहे. आणि टेक्निकल कुलकर्णी आहे एंटरटेनमेंट करा मला. आणि आता आबी भाऊ बसणार निवांत. झाली सुरुवात. सामान लावता पोरांच्या नाकीनं व्हाल्यात. सुट्टी नाही. डायरी सी कोल्हापूर एक्सप्रेस का तिकडे गेला ऐकत नाही. हॉकीची मॅच चालू आहे आता. कांदा भाऊ सुट्टी नाही. 1 साइड 12 ते 13 आणि वरती असते ना अजून. खुश का ये गाडली ब्रेक हुकलं बघ. ओके विषय ओके की ओमकारदा त्यांच्यात बसतात काय बाबा. चला काय म्हणतोय तो एक्स्ट्रा का म्हणतोय का. एक पिझ्झा दे म्हणलं काय घरचं काय तुझ्या कोण रे. अबे व्लॉग नको करू.